नमस्कार. आधी खळा घाला, मग पेढा भरवा आणि रिकाम्या गर्भात गणपती बसवा. अशोक खरात उर्फ कॅप्टन या पाखंडी बाबाच्या कार्यालयात जे वारंवार घडलं ते अत्यंत विदारक आहे, अतिशय भयावह आहे, किळसवाणं आहे. 58 अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले. त्यापैकी एक मुख्य व्हिडिओ जो तुम्ही सोशल मीडियावर गेल्या 2 दिवसापासून बघत आहात तो व्हायरल आहे. त्या व्हिडिओत असलेली महिलाच स्वतः तक्रार करते आहे हे लक्षात घ्या. बाबाला अटक झाली. या निमित्ताने या गुरु माऊलीच्या अंधभक्त कोण रुपाली चाकणकर वादात आहेत. हरकत नाही, बाबाला शिक्षा होईल. रुपाली चाकणकरांचा वाद हळूहळू लोक विसरतीलच. याच रुपाली चाकणकर पुन्हा निवडणूक लढवतील. आज शिव्या देणारे उद्या त्यांनाच मतदान करतील. त्यामुळे कालचं विसरा आणि पुन्हा बुडावरच घसरा अशी गत आपल्यासारख्या निरपराध जनतेची या महाराष्ट्रात झालेली आहे. त्यामुळे फारसं काही मनाला लावून घेऊ नका, फार सिरियस राहू नका. शेवटी करता करविता सोडविता आणि कुणाला घडविता बुडविता बडवेश्वर म्हणजे आपलं सरकार आहे, दुसरं तिसरं कोणीच नाही. परंतु आज मी थोडं वेगळं बोलणार आहे मंडळी. जरा या अशोक खरात सारख्यांच्या मूळ व्याधीवर उपचार मी आज सांगायला या ठिकाणी आलो आहे. सल्ला जरी मी देत असलो तरी उपचार मात्र प्रत्यक्षात सरकार दरबारातूनच होईल, सरकारच करू शकेल हे लक्षात घ्या. त्यामुळे आज हा व्हिडिओ पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी, तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. मंडळी, या अशा बाईबुवांचे खरे निर्माते कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याचा आधी शोध घेणं आणि त्यावरचा जालीम उपाय नंतर शोधणं एवढंच आपल्यासारख्या सामान्यांच्या हातात आहे, नव्हे तर सरकारच्या हातात आहे. मुळात असे बुवा बाबा हे पूर्वी कोण असतात हे लक्षात घ्या. हे 1 नंबरचे आळशी, निकम्मे, नाकर्ते, नशेडी आणि भिन्न प्रकारे त्यांना शौक असणारे शौक बहादर असतात. सुरुवातीला हे 1-2 साध्या भोळ्या माणसांवर सुरुवातीला प्रयोग करून बघतात. मग हळूहळू असे बुवा बाबा पुढे पुढे सरकतात. रितसर आपलं मग दुकान उघडतात. भक्तांच्या रूपाने ग्राहक जमवतात. बक्कळ पैसा छापतात. स्त्रियांचं लैंगिक शोषण करतात. उद्याच्याला काही बरं वाईट झालं तर आपण सुरक्षित असलो पाहिजे यासाठी ते हळूहळू मग हाय प्रोफाईल मंडळींशी जवळीक साधतात, अर्थात नेते अभिनेते. मग अनेकांना ते फसवत जातात, छळत जातात, लैंगिक अत्याचार करतात. परंतु पायली भरली की लाखो भक्तांपैकी एखादा धाडस करतो आणि गुन्हा नोंदवतो. राजकीय पाठबळ असेल तर तो सुटतो, नाहीतर अडकतो. हा खटला संपत नाही तर लगेच दुसऱ्या परिसरात तिसरा बाबा तयार होतो. त्याचाही हाच धंदा असतो. मग मागचं प्रकरण लोक हळूहळू विसरतात. पुन्हा नव्या बाबांचं दुकान मोठं करतात. नेते अभिनेते, इंजिनियर, डॉक्टर्स, मास्तर, वकील, अधिकारी यांच्या पायी पापावर मस्तक ठेवतात. पाय धुतात चाकणकरांसारखे आणि तीर्थ पितात. शिकलेले जातात, पिकलेले जातात. निवडणूक हरला की बाबा, जिंकला तर मंत्रीपदासाठी बाबा, सिनेमा फ्लॉप झाला तर बाबा, आजारी झाला की बाबा, नापास झाला की बाबा, बायको मिळत नाही म्हणून बाबा, नवरा मिळत नाही म्हणून बाबा, लेकरू होत नाही म्हणून बाबा. मंडळी, ही जी रांग बाबाबुवांच्या आश्रमात लागते त्या रांगेला मोठं करणाऱ्यांमध्ये सर्वस्वी जबाबदार कोणी असेल तर ते शिकलेले मूर्ख आणि बिनडोक लोक असतात हे लक्षात घ्या. एक बाबा अडकतो आणि लगेच दुसरा तयार होतो. अर्थातच अशोक खरात सारख्या अशा ढोंगी, पाखंडी, बलात्कारी, नराधमी बाबांना आपणच निर्माण करतो हे आधी लक्षात घ्या. मग मी आधी सांगितल्याप्रमाणे शिक्षित, उच्च शिक्षित, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील बाबांकडे जात असतील तर हा त्यांचा दोष नाही हे लक्षात घ्या. विज्ञान शाखेचा व्यक्ती बाबांजवळ जातो म्हणजे कुठेतरी त्याच्या शिक्षणातच ती उणीव राहिलेली आहे हे आधी लक्षात घ्या. घरात कर्मकांडांचा रिवाज आणि शाळेत विज्ञानाचा तास. घरी जन्मदाते आणि शाळेत ज्ञानदाते. या घालमेलीत मिक्स मसाला माइंड सेट झालेल्या कन्फ्यूज पिढ्या वेगवेगळ्या क्षेत्रात पसरलेल्या आहेत हे लक्षात घ्या. परंतु या सर्व शालेय जीवनात अनेकांना तर्कशक्ती किंवा तर्कशास्त्र शिकवल्याच जात नाही. ज्या कुटुंबात तर्कशास्त्री आई वडील आहेत त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलामुलींना हा प्रश्न निर्माणच होत नाही. परंतु ही संख्या फार नगण्य आहे, कमी आहे. मग यावर ठोस उपाययोजना करायची असेल तर मग काय करायचं? लक्षपूर्वक ऐका. आपल्याला किंवा शासनाला या प्रश्नाच्या मुळाशी जाणं गरजेचं जर असेल
तर काय करायचं? या बुवाबाजी आणि कर्मकांडाचा कायमचा नायनाट करायचा असेल किंवा या अशा प्रकरणांमध्ये घट आणायची असेल तर शिक्षण प्रणालीत या विषयाचा समावेश करणं अतिशय गरजेचं झालं आहे, लक्षात घ्या. कारण एक बघा, शालेय शिक्षण हे सगळ्यांपर्यंत पोहोचणारं सर्वात प्रभावी असं एकमेव माध्यम आहे, हे लक्षात घ्या. अगदी लहानपणापासूनच यावर विचार करण्याची सवय लागली तर अशा प्रकारे फसवणूक होणारच नाही. आजचे विद्यार्थी उद्या जागरूक नागरिक तयार होतील, लक्षात घ्या. आणि तुमच्या माहितीसाठी एक सांगतो, राज्यघटनेच्या कलम 51A नुसार वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे ही नागरिकांची नैतिक जबाबदारी मानली आहे. त्यामुळे हे धोरणात्मक दृष्ट्या अतिशय योग्य आहे. कुठल्याही कायद्याचा याला हे नाही. मुलांना कुठल्याही प्रकारचा धर्मविरोध न सांगता वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्परामेंट अर्थात तर्कशक्ती, तर्कशास्त्र म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणू, आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर आधारित शिक्षण मुलांना देणं शाळांमध्ये गरजेचं झालं आहे, लक्षात घ्या. फसवणुकीपासून सावध असणं, अशा फर्जी बाबांपासून कसं वाचायचं, अर्थात गुड टच बॅड टच हे शिक्षण शाळांमध्ये मुलांना मिळतं, दिलं जातं अनेक खाजगी शाळांमध्ये, पण ते फार डिटेल्समध्ये नसतं. अर्थात अशा बाबा वगैरेंचा थेट समावेश त्यात नसतो, थेट समावेश नसतो. याउलट अलीकडे सर्वच खाजगी शाळांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, धर्माच्या नावाखाली अनेक पौराणिक दंतकथा यावर आधारित नाटकं वगैरे सादर केली जातात. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत देखील दंतकथा म्हटलं की चमत्कार आलाच, आणि विज्ञानापुढे चमत्काराला थारा नाही, हे तुम्हाला माहिती आहे. एकीकडे शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शने भरतात आणि दुसरीकडे त्याच शाळांमध्ये हिंदू सणांच्या निमित्ताने काही दंतकथा, कहाण्या मुलांना कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगितल्या जातात. हरकत नाही, त्यामधून बोध घेण्यासारखी कहाणी असेल तर हरकत नाही, परंतु त्यामागची पार्श्वभूमी देखील सांगायला पाहिजे. मग अनेक शाळांमध्ये मुलांवर वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार अशा प्रकारे होत जातात, परंतु साक्षात जीवनाला आधार देणाऱ्या मोटिवेशनल कथा, कहाण्या या सगळ्या ठीक आहे, हरकत नाही. परंतु आणखी पुढे जाऊन अशोक खरात असेल, अशोक खरात सारखा हा फर्जी बाबा असेल, आसाराम बापू सारख्या वास्तविक घटना 7वी ते 10वी या विद्यार्थ्यांना जर का सांगितल्या तर विशेषतः मुलींना अधिक या ज्ञानवर्धक होईल, लक्षात घ्या. कुठल्याही पद्धतीच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी किंवा त्या माणसाला ओळखण्यासाठी तर्कशास्त्र हाच एकमेव अभ्यासक्रम आहे मंडळी, लक्षात घ्या. तर्कशास्त्र शिक्षण विभागाने किंवा संबंधित नेत्यांनी यावर चिंतन करायला पाहिजे आणि प्रत्येक शाळांना हा अभ्यासक्रम कंपल्सरी करायला पाहिजे. स्पेशल लेक्चर्स दिले गेले पाहिजे. नसेल एखादं पुस्तक तुम्हाला अभ्यासक्रम राबवायचा असेल, तास राबवायचा नसेल तर लेक्चर्स, पुढील पिढ्यांचा उत्कर्ष नक्की होईल. आणि सोबतच बुवाबाजीवर विश्वास ठेवणाऱ्या बिनडोक नेत्यांना, आमदार खासदारांना देखील अशा प्रकारे शिक्षण देणं गरजेचं आहे. मला वाटतं त्यांनाच शाळेत घालण्याची वेळ आलेली आहे सध्या. कारण एखादा मोठा नेता जर का अशा बाबाजवळ एकदा गेला तर तो बाबा रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतो, कारण का नेता गेलेला असतो. त्यामुळे या नेत्यांनी कोणत्या पथ्य पाळाव्या ते यांना कळत नसेल तर शाळेच्या विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्याच बाकावर यांना देखील क्लासरूममध्ये बसवायला पाहिजे. ही वेळच आली आहे सध्या. अशाच प्रकारे समाज कल्याण विभागातर्फे किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सोबत घेऊन कोलॅबोरेशन करून गावागावात जनजागृती अभियान चालवणे हाच या बाबांच्या दुकानांना कुलूप ठोकण्यासाठी जालीम उपाय आहे, लक्षात घ्या. परंतु अलीकडे काय होतंय तुम्हाला ठाऊक आहे, या 10-11 वर्षात धर्मद्वेषी भाषणं, हिंदू मुसलमान मुद्दे, हिंदू संमेलनं, कथाकीर्तनं यामुळे अशा बाबांचं पीक अधिक वाढत आहे. कारण हे सुद्धा देवाधर्माचा आधार घेऊनच आपला धंदा उभा करतात, आपलं दुकान चालवतात. आणि मग रुपाली चाकणकर किंवा एकनाथ शिंदे साहेबांसारखे नेते यांच्या सहयोगानं यांना अधिक भय मिळतं. मग हे दोघंच नाही, अनेक नेते जातात. अशी गंमत आहे मंडळी. तर अतिशय बुवाबाजीचं हे पीक आलेलं आहे. आणि काय झालं, या भगव्या झेंड्या जरा जास्त फडकायला लागल्या त्या 10-10.5 वर्षांपासून. अतिशय विदारक चित्र आपल्या देशाचं होत चाललं आहे. हा धर्म अर्थात धर्माच्या विरोधात मी काही बोलतो असं अजिबात नाही, ते असावं. प्रत्येकाला आपापल्या धर्माचा आदर करणं, अभ्यास करणं, त्याचा प्रचार प्रसार करणं योग्य आहे, हरकत नाही. ते धर्मस्वातंत्र्य संविधानात दिलेलं आहे. परंतु त्याचा उद्रेक होऊ नये, त्याचा आधार घेऊन कुणी आपलं दुकान अवैध धंद्यांचं मांडू नये, धर्माचा आधार घेऊन, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे चिंतन कोण करेल, यावरती निरीक्षण कोणाचं असू शकतं, नियंत्रण कोण ठेवणार, आपल्या हातात आहे का, नव्हे.
तर ते आहे शासनाच्या. तर शासनामध्येच अशा प्रकारचे लोक असतील, ते बुवाबाजींवर विश्वास ठेवणारे किंवा रुपाली चाकणकर मॅडम त्यांचे प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्यांचं काय होईल हो? काहीच होणार नाही. त्यांचे सवंगडी खूप आहेत राजकीय क्षेत्रात, त्याच्यामुळे याच्या आधी कोणाचं काही झालं नाही आणि त्यांचंही काही होणार नाही. आसाराम बापू आता बढिया त्यांचं जीवन त्या कारागृहात सुरू आहे, परंतु त्यांचे भक्तगण अजूनही लाखोच्या संख्येनं भारतात आहे. ते म्हणतात की आमच्या बाबांना फसवलं. इतकी अंधभक्ती मंडळी प्रगाढ होऊन जाते, कारण की भेजाचं पाकिटच मारलं जातं ना. त्या बुद्धीलाच, ती बुद्धीची चीपच काढून घेतल्या जाते ना. त्याच्यामुळे इतका परिणाम बुद्धीवर लोकांच्या होतो मंडळी. उद्या अशोक खरात गेला, त्याचेही भक्त येतील, लक्षात घ्या. म्हणूनच पोलिसांना अतिशय दबा धरून शिताफीनं त्याला अटक करावी लागली. कारण अनेकदा अशा बाबांना जेव्हा पोलीस अटक करायला जातात तेव्हा भक्तगण आडवे येतात, मोर्चे काढतात, निदर्शनं करतात, आत्मदहनाची धमकी देतात. हे सगळे प्रकार घडलेले आहेत आपल्या देशामध्ये. तर माझा म्हणण्याचा अर्थ हाच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की कायमचा नायनाट करण्यासाठी मी असं का म्हटलं, जिथे डॉक्टर चालले आहे, इंजिनियर्स चालले आहेत, मोठमोठे शिकलेले सवरलेले लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत, याचं कारण काय असेल? तर मग त्यांच्या शिक्षणातच कुठेतरी कमतरता राहिलेली आहे. डॉक्टर हा डॉक्टर झाला, पेशंटवर त्याला कुठल्या आजारासाठी कुठला उपचार करायचा हे त्याला कळलं, पण त्याला अजून हा तर्क आला नाही. आंब्याची फोड दिल्यानं लेकरू होत असतं का, मूल होत असतं का? हा किती साधा तर्क आहे मला सांगा तुम्ही. या खड्यांनी काही होत असतं का? हा केवळ सौंदर्यासाठी आहे, माझ्याही बोटात आहे. केवळ एक आवडतो, एक असावं काहीतरी, कीबोर्ड वगैरे आम्ही प्ले करतो त्यामुळे असं वाटतं कधी कधी. लहानपणापासूनच त्याची आवड आहे म्हणून. याच्यामध्ये काही नाही, याच्यामध्ये काही नसतं. या खड्यापेक्षा खडा होना खुद स्वयं ये बहुत ज्यादा जरूरी है मंडळी. असो, आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. या फर्जी अशोक खरातबद्दल रुपाली चाकणकरांचं काय अपडेट्स आहे, त्यांचा काही राजीनामा होणार की नाही होणार ते कळवा. आणि खरोखर या मुळावर घाव करण्यासाठी शासनानं, शिक्षण विभागानं, शिक्षण मंत्र्यानं काय केलं पाहिजे यावर अवश्य विचार करायला पाहिजे मंडळी. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ, एक संकल्पना शेअर करा, पाठवा जास्तीत जास्त संख्येनं आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमन. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.